गावाकडची अंडी पिल्ली लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भला मोठा नेता हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी काय करू ह्या माणसाचं एक काम सांगितलेलं होत नाही हो बघ ही सुद्धा काढलेलं नाही कसलं गवत तर गे वाढलंय अगं बाई टिपाट भरायला लावले काय अरे देवा टिपाट भरायला लावले बाबांनी मोटर सुद्धा चालू केली ना काय करावं काय नाही खरंच ग बाई ह्या माणसाला काय काम सांगावं का नाही असं झालंय मला ओ ओ इकडे काय ग सुहाना इकडे काय ग काय झालं तुम्हाला कधी काय काम सांगावं का नको आता काय झालं ते घरात कामच करत होता जाडूनच घेतो तू झाडून घेत होता दिवाच लावलाय तुम्ही टिपाड भरायला लावलंय ना हा हा टिपाड हे काय मग पाईप लावलाय ना मी हा पाईप लावलाय ही बघा जरा का हाय कुठं आहे पाणी आईला पाणी गेलं का हा मोटर काय तुमचा बाप चालू करायचा का माझा बाप आईला विसरलाच नाही पण एक काम कर बर का त्या बापाला यायला जरा वेळ लागत मीच चालू करून येतो ते लगे आला माझ्या बापावरती तेवढं बोलण्यातच पटायत आहे पण काम करण्यात पटायत नाही अगं हाय ना आता झाडून झालं का लगेच बाहेर भांडे घासून घेतो आणि लगेच स्वयंपाक ठेवतो स्वयंपाक करा स्वयंपाक तर तुम्हालाच करायला लावणार आहे मी कारण की एक काम धड होत नाही कसं आणि ही किती वाढले हो ह्याच्याकडे जरा लक्ष देत जावा ही तर इचू काटा येऊन बसला तर किती महागात पडल अगं बायको शेतातलं बी मीच करायचं घरचं बी गाबाळ मॅच काढायचं मी काय काय करू स्वयंपाक बी मॅच करायचे घरातले काम काय काय करू तूच सांग बोमला सगळ्याला कळू द्या किती काम लावती आधी तू काय लोक बडबड करती हा दुकानदारणीला जाऊन सांगता मोनाताईला सांगता तात्याला सांगता अख्ख्या गावात माझ्या आबरू घालवली लाज वाटती का लाज अहो बायकोच्या आबरू घालवायची नसती हा तुम्हाला नको सांगू आबरू बिबरूच याच्यात काय झालं बघते राहू द्या आता ते बरं ऐका मी काय म्हणते हे माझं ते नाही का फॉर्म भरला होता लाडकी बहिणी योजनेचा हा मी परत नाही जाणार बाबा भरायला अहो भराय नाही जायचा मग त्याचे पैसे आल्यात पैसे आले तुला कसं काय कळलं अहो मोबाईल वर मेसेज येतो मोबाईल बघायला सुद्धा तुम्हाला रोग उठतोय सारखं त्याच्यावर रील्स बघत बसताना जरा बघावं कामा धंद्याचं पण पैसे आले म्हणलं मग चला चांगलं मटण बिटन करून आपण तरी म्हणलं खादगी सुचली कशी नाही अजून नुसता वाचा 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 खायचं तेवढं सुचतंय अंडी मटण मास सुकन आईन तीन बर जाऊ दे ना काय करू सांग आता काय नाही हो का आता घरातली कामं तशीच राहू द्या भांडी घासले ते ना हा झाडू पण मारलाय फरशी पण पुसली सगळं झालंय ना कणिक तर काय मळून ठेवलंय ना मग एक काम करा ती तसंच राहू द्या मी चपात्या लाटती तुम्ही जावा आणि ती योजनेचं पैसे घेऊन या पैसे घेऊन यायचे हा अहो बँकेत पैसे आले असतील पण आता बँकेत मी कसं आणू अहो बँकेत नाही पाठवत मी तुम्हाला तालुक्याला जावा आणि एटीएम मधनं पैसे काढून आणा एटीएम होय हा देते थांबा ही धरा एटीएम आणि जाऊन व्यवस्थित पैसे काढून आणा हा पण बायको मी काय म्हणतो पैसे काढलो तिथं थोडा नाश्ता पाणी करू का त्या पैसे तरी म्हणलं खादगीचाच सुचतय अगं दुपारचं एवढं गेलं माणसाला भूक लागणार नाही तर काय आणि त्याच्यातलं 1 रुपया सुद्धा खर्च करायचा नाही हे घ्या 20 रुपये 15 रुपयाचा वडापाव खायचा आणि 5 रुपये माघारी आणायचं अगं बायको एखादा वडापाव खाल्लं एखादा पाव एक्स्ट्रा लागलं काय करू जाते 30 रुपये कशाला एक्स्ट्रा पाहिजे एखादा त्याला म्हणायचा मोठा पाव दी मोठा पाव असा फकवायचा त्यात
वडा घालायचा आणि तीच खायचं. अजिबात एक्स्ट्राचा पाव घ्यायचा नाही, त्यातलं पैसा खर्च करायचा नाही, कळलं का? हा. आणि जाणार आहे कसं? एसटीने निघतो ना. हा, एसटीने कशाला? त्याला अजून पैसे घालवायला. एक काम करा, ती 2 डुकरं आहेत ना तुमची, ती पांडबा, बर त्यांच्याकडे जावा, त्यांनाच घेऊन जावा. नाहीतर पेट्रोल पेट्रोलला कशाला? त्याला जरा गोड बोला की, तेवढं तर कामाला येऊ द्या की. त्याला म्हणाव चल तुला काय तर खाऊ घाल, तू नुसत्या आशा दाखवा, लगेच खायला घालू नका. बायको याचा पासवर्ड काय? अहो माझी जन्मतारीख आहे. अच्छा, म्हणजे तुझी जन्मतारीख त्याचा पासवर्ड आहे? हा. बरोबर, मी आता जातो लगेच पैसे घेऊन येतो बायको. आणि पैसे व्यवस्थित आणा, कुठं सुद्धा पाडू नका, खर्च करू नका, नाही तर मी काळ्याचा निळा करीला. जावा लवकर. काय करतोय माणूस देव जाणे. आता फक्त पैसे व्यवस्थित घेऊन आला म्हणजे झालं. चल बाई, चपात्या करायला बघते आता मी. मग पांडवा बोला की नुसता लाल मुदत झालाय नुसता. दिवसेंदिवस जेवण होत चाललाय पांडवा. मग पांडवा जरा जरा पैसे बिचारायचे तर दाताची सर्जरी करून घे की. घेतो की, त्याला काय आता काय बन सर्जरी करणार ना नक्कीच. हा, सर्जरी बिर्जरी कर. असं पुढचं दात असं खाणून आत लाव, मागचं असं पुढून वर घे. ते डॉक्टर करतील ते. बाकी बरं चाललंय ना तुमच्या कृपेने एकदम. आणि त्या बधिरा आबाच्या लय नादी लागत जाऊ नको. नाही मांडगोळ माणूस होतो. मी कुठं आधी लागते त्याच्यात. नाही तुझ्या पण खिशात निघणं क्वांटमचं पाकिट. नाही सध्याचं कळलं का? जाईल तुला कळलं का? कळलं की. अरे सध्याच्या खिशात त्या आईने क्वांटमचं पाकिट टाकलं होतं मागे. सध्याच्या बायकोने कुत्र्यासारखा हाणलाय. तेच की. तुम्ही जर आले तर गप्पा हाणता हाणता तुमची बायको तर ना चपलीच ठुकीन तुम्हाला पांडवा. गरज घ्यायची नाही. मग असल्या मूर्खांच्या नादी लागायचं नाही. बरं, तुमच्या बायकोला त्याचं पैसे चालू झालं का? ते लाडक्या बहिणी योजनेचं झालं की. झालं का? म्हणून तर 150 होत राहायला लागली आई. नाही बरोबर आहे. कसं आहे पांडवा माहितीये का, कुठून कमाय ना पैसा येणं ही गोष्ट महत्वाची. नाही कसं आहे, चलन जर नसलं ना का सदा गावच्या तुम्ही इथं बसलो पाय बघू तात्या का? अरे आधी नमस्कार करायचा, मग पांडवा संग बोलायचं का? ते महत्वाचं आहे का? हे महत्वाचं, मग ते बी महत्वाचं आहे. म्हणजे तू पांडवा महत्वाचा आहे, तात्या नाही महत्वाचा? नाही, दोघं महत्वाचे. मी तुम्हाला सांगतो तात्या. गुन्हे लाव, गुन्हे लाव गुन्हे लावची चेन लाव. चेन उघडे, गुंड्या उघडा. बोल काय झालं? पांडवाला मी ते वरच्या अंगाला कोणतं गाव आहे अमेरिका, तिकडे शोधला त्या गावात. वरच्या अंगाला अमेरिका? अरे ते आम्रकवाडी आहे. पर पांडवाला शोधतोय तू? आणि आता खालच्या गावात ते कोणतं ते लंडन, तिकडे चाललो होतो मी. पांडवा काही निवडणूक त्याला शोधायला. लय महत्वाचं काम. ते जाऊ द्या, तू कुठं चाललाय? आईला बरं झालं विचारलं. आईला वेळ काय सगळं विसरून जातं. अहो मला बायकोनी सांगितलंय लवकर त्या ATM वर जाऊन पैसे काढून आणा, ते लाडक्या बहीण योजनेचे आलेत. पैसे आणायला चाललंय तालुक्यात. तेव्हा मग आता एवढं लांब आहे म्हणलं, मग जरा गाडी न्या पांडवाची. अच्छा, 2 व्हीलर न्यायला आलाय. म्हणजे कुठं काय जायचं म्हणलं की पांडवाची गाडी, कुठं काय जायचं म्हणलं की पांडवा. म्हणजे तवा पांडवा आठवतोय. आणि मग चांगलं काय काम म्हणलं तर तोट्याचं म्हणलं, फायद्याचं म्हणलं की मग आबा आठवतो. बरोबर आहे. आब्याचं नादी लागू नको. त्या आब्याचं कोण आधी लागते. एका दिवशी ना मी खरं सांगतो, त्याला असा ठोकतो ना, फक्त तो सापडतो जरा, पण जाऊ दे. आपण बस इथं आमच्या तोंडावर त्या आब्याला शिवाय देतो. तिथं गेलं की आबा आबा गुलू गुलू करतोय, गुलू गुलू त्याच्या पुढे असं. बरं मी काय म्हणतोय, चावी द्या बरं. ऐक ना, चावी ना घरी ठेवले, मंडळीला सांगतो द्यायला जा. अहो तुमची बायकोला डेंजर आहे. काय? मी मागच्या तात्या त्याच्या बायकोला चावी मागितली, त्यांनी काय दिलं? काय? घरात जाऊन ते नसतं का रेडिओ, ते फेकून मला टांग दिशी. काय झालं असं सदा, त्यांना आवाज ओळखू आला नसेल. त्यांना वाटलं असं आपल्या नवऱ्याचा आवाज आहे, त्यामुळे त्यांनी रागात दिला. आता हे पेट्रोल सुद्धा टाकीत नाही गाडीत, गाडी नेते. अरे सदा कसं असतंय माहितीये का, गाडी नेल्याच्या नंतर त्याच्यामध्ये पेट्रोल टाका. पेट्रोल जर टाकलं तर गाडी चलते. एकतर तुम्ही एवढे फुकटे, एकतर तुमच्याकडे गाड्या नाहीत, घोड्या नाहीत, जोडीदाराची गाडी न्यायची आणि त्यात पेट्रोल सुद्धा जोडीदाराने टाकायचं. ही कुठली पद्धत? ते खरे नाही पांडवा, हे लक्षात ठेवा. या असल्यांचं ना असल्याला अजिबात द्यायचं नाही. जर तुम्हाला पेट्रोल टाकायचं त्याच्यामध्ये, मी टाकतो की पेट्रोल पर्यंत जाईल ना. ऐका ना, त्याला गाडी देतो आणि आम्ही जातो. पांडवाला न्यायचे काय? नाही पांडवाला काय लिहू
गाडीचं देतो ना समजा. भांडबा. समजून त्याचं घ्या. काय नियोजन असेल तुम्ही नका जाऊ त्यांच्या बरोबर. तुम्ही एक काम करा, त्याला जाऊन गाडीची चावी द्या फक्त आणि चला. त्यानंतर ती गाडी घरी लावते गोष्टी. हा? मी- चालतंय. हा, मग जाऊ दे, जाऊ दे. घेऊन द्या जाऊ त्याला का चावी द्या. याला? जा. चावी देतो, चावी येऊ देतो. का तात्या? पाय चावी देतो तुला बाबा. आईची गाय बने त्यांच्या आईला एक नाही म्हणतात ना, डावल्याच्या जरी पोळा बांधणं वाण नाही पण गुण लागला. जाऊ दे झाला त्याच्या आईला त्याच्या इथला पांडुरंगा. हॅलो, हा सपना, कशी आहेस बाळा? अरे माझी आठवण येते का नाही? एवढं रागवायचं आबावर का? हां, काय तब्येत बरी आहे ना तुझी? बाकी सगळे? हां, मग यायचं का नाही परत बाळा तुला? हां, अरे मला सांग, ह्या आबाला तुझ्याशिवाय कोण आहे का? हां हां, ते काम कर, मामा साहेबांना सांग, मामा मला घरी पाठवा म्हणून. हां, अगं तुझ्या काय तो मनातला गैरसमज मी काढ ना. ए सध्या, ए सध्या, इकडे इकडे ये. आबा तुम्ही जा राव इकडे. हां हॅलो, हां मी तुला नंतर फोन करतो. एक मिनिट फोन करतो तुला. हां हे सध्या गाडी बंद कर की. आबा ती पांडवाची गाडी बंद केली का चालू होत नाही. अरे आपण ती ढकलून स्टार्ट करू. चल बघ. हायला आबा तुम्ही असा आवाज टाकला मी घाबरलो की राव. घाबरला? हायला. अरे बाबा काय झालं? मला घाबरला? वाटलं ना की ते असं रस्त्याने बघा गाडी पळत असती हा. आणि त्याच्या मग कुत्रे फुकतात. कुत्रे आहे का मी? हा? तसं वाटलं आबा मला. अरे एवढ्या काही चालला कुठं? हा मी का हा. मी आपलं तालुक्याला चाललंय. चालू केला? ते बायकोचं नाही का ते कोणती योजना लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजना. त्याचे पैसे तिच्या खात्यावर आले तो तिने एटीएम दिले. अरे वा 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 वा, अभिनंदन. म्हणली जावा तालुक्यात आणि एटीएम नी पैसे काढून आले. छान 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 छान. तू तालुक्याला चाललाय? हा, वा. अरे, माझा पण तालुक्याला काम आहे. हा म्हणलं चला तुझ्या गाडी जावं. नाही आबा मी तुमच्या सोबत येत नाही. ते तसले काम असते तुमच्या तालुक्यात. मी काय येत नाही बाबा तुमच्या सोबत. बावाटा हा. सारखी तसली कामं असतात का? मग येडा आहेस का? रविवार आहे, हा. तुझा नवरा घरी आहे, पोरं घरी आहेत, सारखं ते का? अरे माझं तर थोडंसं वेगळं काम आहे. अरे तू चाललाय का तालुक्याला? मला पण घेऊन आहो, चाल. पण आबा मी तुम्हाला राव हात सोडतो राव. आता यात हात जोडायचा काय? अहो आबा माझी बायको काय म्हणली माहितीये का? काय म्हणली? एखाद्या आता कुत्र्याला न्या हा. त्या डुकराला न्या हा. पण त्या आबाला नेऊ नका. यायची बायको बावट तू बावट. अहो असं बायको म्हणली. अरे तिला काय कळतंय का? हा. मला एक सांग, तुझं काम कुठे आहे? तालुक्यात. आहे का नाही? हा. ते बायको माझी काय ते म्हणलं लाडकी लाडकी बहीण माझी, योजना. त्याचं पैसे घ्यायचे तुला. माझं वेगळं काम आहे. हा. तू तुझं काम कर, मी माझं काम करतो. आहे का नाही? चल. अहो नको आबा. का? काय चल चल आयला मागच्या वेळेस मला तिकडे नेलं राखणला बसवलं आणि म्हणे पार्टी बिर्टी देतो मटण चारतो हे चारतो आणि चॉकलेट म्हणून कंडम टाकलं बायकोने किती धुतलं मला. अरे आता वय झालंय माझं, होतं चुकून टाकून असं. अरे ही असली चुकी आहे का? अरे झाली बाबा, येतात माफी मागव तुझी का? एक मला सांग, तुझं काम आहे का नाही तालुक्याला? अहो हाय आबा. माझं काम आहे का नाही तालुक्याला? हा. हा. आता दोघं जर आपण जर 2 गाड्या नेल्या तर खर्च वाढेल का नाही? हा. तुझ्या गाडीमध्ये मी 100चं पेट्रोल टाकतो. 100चं. अरे फुल करतो. हा. टाकी फुल. हो. किंवा अहो नको आबा. आता काय झालं? ऐका आईला मागच्याच मला काय बोलले होते? काय म्हणलं होतं? तुला पार्टी देतो मटण चारतो दारू देतो. असं म्हणलो ना मी. अरे बाई काम कर, यंदा आपण गेलो ना तिथं, तुला पार्टी बार मध्ये ने किती लागेल तेवढी पी. खा, चिकन खा, मटन खा, बिर्याणी काही खा. आहे का? पण ऐका ना आबा ऐका हा. ना मी काय म्हणतो बोल ना. आपण तिकडे जाऊ. पहिलं माझं काम उरकतो मग तुमचं काम उरका एक आणि नंबर. मग बसू एक नंबर. मस्त बारमध्ये आपण आबा, थांबा. हा. करू द्या. अहो, सावकाश टिक मार. तुझ्या बायकोला काही कळणार नाही तुझ्या गाडीवर कोणी गेलंय ते. बायकोला कळलं ना आबा. हा, अजिबात नाही. हे आहे ना. हा? आणि अरे दिवस कधी कसं पलटतील काय सांगता येत नाही बघा. हं? सपना गेल्यापासून रेल्वे रुळावर सुद्धा एकट्याला फिरावं लागतं. तर काय करते पोरगी कुणास ठाऊक. हॅलो. हॅलो, मी भैया बोलतोय. तुझा साहेब बोलतोय. भैया साहेब बोलतोय. काय बोलू बरं तू बोलल्यावर मन कसं फुलावाने फुलतय. हॅलो, मी भैया बोलतोय. झालं गाणं म्हणून ठेवू का आता? ठेवते कशाला? गाणं म्हणायलाच कॉल केलता ना तुम्ही. अरे गंमत केली.
शाहीर विठ्ठल उमप्पांनी गायलेलं गाणं होतं आणि नेमकं तुला कॉल केलं की मला आठवलं, म्हटलं चला त्या निमित्तानं बोलावा. मग कशी आहेस? मी खुश आहे. मी जवळ नसताना सुद्धा खुश आहे. आता खुशच म्हणायचं ना. मग काय करणार? तुम्ही काय करताय? काय नाही ग, फिरतोय रेल्वे रुळावरती. कोणा संग? आता तू नसल्यावरती कोण असतं रे माझ्या बरोबर फिरायला? 1 तास फिरतोय अक्षरशः. फिरा फिरा, आता काय एकटंच फिरा. तू रागावले कोणावरती? आबावरती. रागावले कोणावरती? तू माझा ऐक, रागावले कोणावर? आबावरती रागावले. मग आबाचा राग माझ्यावरती का काढतेस? आबावरती रागावले कुशल गाव सोडूनच निघून गेली. तू गेल्यापासून मला किती त्रास होतोय माहितीये का अक्षरशः. एक तर तुला भेटल्याशिवाय मला दिवस जात नाही, तुला माहितीये की नाही. मग तू निघून गेली, तुला माहितीये का मला तुझी किती आठवण येते. हो का? गप बसा तुम्ही. अगं खरंच आठवण येते मला तुझी. एवढी जर आठवण येत असते ना तर मला भेटायला आले असते इकडं मामांकडं. तुझ्या मामाच्या तिकडं काय, तू अमेरिकेला जरी असती ना तरी 7 समंदर पार करके मैं उधर आ जाता. गप बसा. सगळे प्रेमात पडल्यावर असंच बोलतात. खोटं वाटतंय? खोटं वाटतंय का तुला? ठीक आहे, मग याच आता मला भेटायला. आलोच. या ना मग, मला पण समजेल किती प्रेम आहे तुमचं माझ्यावर. 2 ते 2.5 तासामध्ये मी तुला भेटायला येतोय. या, मी वाट बघते तुमची. तिथं आलं की कॉल करतो. हा, या या. चल बाय बाय. बाय. बाई काय गे बाई, काय करू ह्या माणसाचं. येईल आता व्यवस्थित. जाऊ दे, आता पहिले हे काम करते. बया काव टोंग मारताय. मग बाया असतं लालीने बिली लावली असतं म्हणून वेगळा व्हायचा. आता मग पैसे यायचे इथं ना. लाडकी बहीण योजना भेटलं का पैसे? तेच भेटले. हा. सकाळी मेसेज आला होता. हा, मग ह्यांना म्हणलं जावा जरा पैसे काढून या. पैसे नाही गेलो बघा, नाहीतर पैसे तिकडं त्यो तिकडं. नाही आनंद. हा. नाही आणलं हाय की कुतू आहे मी. तर तुम्हाला काय ते सोपं झालंय आता, आहे का नाही? अहो काय करू, जरा पण संसाराची अकलच नाही म्हणलं माणसाला. एवढं कसं येडं असेल माणूस. हा, पण त्याला कळ का? तुम्ही जायचं बरोबर, घेऊन यायचं. अहो जरा काम होती घरात, शेतात पण जायचं होतं. हा. आणि म्हणलं चाल जरा ब्लाऊजचं बघून यावं. ब्लाऊज टाकल्यावर शिवायला. होय. हा, म्हणलं जरा बघावं. साडी बिडी घेतली काय नवीन? घ्यावं म्हणलं आता साडी. आता काय हक्काचं पैसे आहेत म्हणलं जरा आईश करावं की. हे दलिंदर काय घेतो का मला? पण वहिनी मला सांगा, 1,500 तर आपलं भागणार आहे का? नाही भागत, पण आता काय करायचं. हो का, सख्या भाऊ तर देत नाही. आपल्या ह्या मंत्री भावाने दिलंय ते तरी मजा करून घेऊ की. काय करावं आता, पैशाचं लय अवघड झाले. विषय असा आहे की लोकांना म्हणजे काही बायकांच्या नवऱ्याला इतका पगार असतो, ते अख्खा पगार नवऱ्या त्या बायकांच्या हातात आणून देतात. बरोबर, तरी ह्यांचं भागत नाही तर 1,500 काय व्हायचंय? ते बी हाय. जाऊ दे, आपल्या गोरगरिबांना तरी भागतय की हो. फुल नाही फुलाची पाकळी. मग काय आहे तर. नाही तेवढं आहे. जेवण पण केलं का? जेवण केलं बघा. आता म्हणलं पहिलं बघून यावं ब्लाऊज शिवलाय का नाही. जरा कार्यक्रम आहे तिकडे जायचंय. म्हणलं बाहेरचा. होय, काय लग्न बिग्न काय काय कुणाचं? नाही, मग ती वहिनीचं ढवाळ जेवण आहे. होय, म्हणलं जावं जरा. तुम्ही काय देताय गुड न्यूज? काय दुसऱ्याच फक्त जेवण दुसऱ्याच खाताय? तेवढ्या लायकीचा नवराच राहिला नाही हो. आता काय करता आलंय नशिबाला. 5 वर्ष झालं एक काम होईना. एखादं लिकरू होईन म्हणलं ते बी होईना. काय सांगायचं, सगळे पाहुणे रावळे विचारायला लागल्यात. अगो सोना 5 वर्ष झाली लग्नाला, कधी देती गुड न्यूज? कशाची गुड न्यूज म्हणलं, सासू देते टोंगणं. 5 वर्ष झालं लग्नाला, अजून नाही लेकरू बाळ. म्हणलं सांगा लेकाला, मग मला तर नका दोष देऊ, जरा लेकाला बी बोला म्हणलं. तवा गप झाली म्हातारी. बरं ते असे का वहिनी? आता लग्न झालेलं, आता तुमच्या लग्नाला 4-5 वर्ष झालं, आता सोडून द्यावा म्हणून दुसरा करावा असं आहे का? नाही ना बघा की करत तसं नाही बाया. असू द्या हो, साधं बळ आहे, पण माझा लय जीव आहे बघा माझ्या नवऱ्याला. होईल ते होईल. लोक काय बोलतच असतात, झालं तरी बोलतात आणि नाही झालं तरी बोलतात. त्यांचं काय ऐकायचंय? कसं आहे माहिती का, लोकांच्या तोंडाला ना आपण काहीच करू शकत नाही. तेवढं आहे बाय. ती बडा बडा बडा. राहू दे, तुम्हाला ते कानावर आलं का? काय ते सुन्याची बायको म्हण इंस्टाग्रामवर लपड सापडलं. काय म्हणता? मग काय केलं? सोडले काय? कशाच काय, मरणाची भांडणं झाल्यात. सासू आला, सासरा आला, सगळं झालं. कसलं हाय बघा.
कामधंदा करावं काही असलं का? पगार येते पोराला. अहो साहेब हाय त्याच्या हाताखाली 40 पोरं कामाला येते. होय बायासले हलकट निघाला आजकाल. त्या नुसतं इंस्टाग्राम येडच करून टाकले. आपण वापरतो पण आपण असं करतो का? हा ना. जाऊन द्या मुर्द्या. काढायचं म्हणलं निघतं बायांचं मुर्द्या. मग काय आता खुश मला 1,500 रुपये मजा आहे तुमच्या. बरं चला जाऊ का? हा चालते. जरा बघते ब्लाऊज. हा चला येते. पिले पिले ओ मोरे राणी पिले पिले ओ मोरे राजा पिले पिले. सदाशिवराव कशी झाली पार्टी? एक नंबर. 15 वर्ष जन्मदी काढली. किती 15 वर्ष. पण आबा शब्दाला जागला आहे का नाही? तुला दारू पाजली का नाही? पाजली. गोष्ट खरी खोटी आहे? खरी. तुला मटण चारलं का नाही चारलं? खाली चकना काय होत चिकन चिल्ली. गोष्ट खरी खोटी आहे? खरी आहे का नाही? पण आबा मी काय म्हणतो ऐका. तुझ्या गाडीत पेट्रोल टाकलं का नाही? फुल. गोष्ट खोटी आहे घरी आहे? आबा मी काय म्हणतो ते तर ऐका. बोल बोल बोल. आईला ते मटण चारलं खरी शब्दाला टाकणार. दारू बाजली. अरे एक नंबर दारू ओढून पिला तू. ती गोष्ट खरी आहे. अहो पण सगळं बिल माझ्या बायकोच्या पैशातून दिलंय. त्याचं काय? त्याचं काय झालं माहिती? निघतानाच माझं पाकिट राहिलं घरी. कुठं राहिलं? घरी. पण तिथे गेला मी तुला नाही म्हणलं फार बिल. ते लाडक्या योजनेचे पैसे होते. तुम्ही मला सांगा एखाद्या बाईचे जर लाडक्या योजनेचे पैसे नवऱ्याने खर्चले तर तिला ते आता घरात कसे भांडण होतील? किती मार खायचा? अरे आता काय करणार काय मी? माझं पाकिट राहिलं इथे म्हणून तुला खर्च करायला तुला देतो म्हटलंय. तुझे पैसे देतो म्हटलंय. नाही म्हटलं मी. तुम्ही मला एक शब्द दिला आबा. घरा पैसे गेले तुझे पैसे देतो. देणार तर मला माझे पैसे आणून द्या ना आबा. मला बायको लय मारीन. अरे बरोबर आहे तुझं. अगदी 100% बरोबर आहे. माझं पाकिट राहिले घरी. आणि पाकिट कुठे आहे? कपाटात. माझं पाकिट कुठे आहे? कपाटात. आणि कपाटाला काय आहे? लॉक. कपाटाला माझ्या लॉक. म्हणजे पाकिट कुठे आहे माझं? कुठं होतं? आईला घरी आहे का नाही? आणि पाकिट कशात आहे? कपाटात. त्याला काय आहे? लॉक. लॉकला असती चावी. अरे चावी. आता ती चावी माझ्याकडे आहे. मग ती चावी आहे माझ्या सपनाक. स्वप्न पुन्हा. आणि सपना कुठे आहे? मामाकडे. हा ना. त्याच्यामुळे घोटाळा झाला रे. आबा पण मी लय मार खायला. अरे नाही रे अजिबात नाही. तुझ्यासारख्या माणसाने काय मार खावा? आबा तुम्ही काही करा मला पैसे देणार. बुडवणार नाही. अजिबात बुडवणार नाही. सपना आली चावी मिळाली कपाट खोलणार. तुला पैसे देणार. खर तुमच्या पाया पडतो आबाले. अरे तू नको रडू. अरे तुझ्यासारख्या मोठ्या माणसानं दानशूर माणसानं रडावं? सांग मग तुझ्या बायकोला काहीतरी. जाऊ जाऊ दे मला. आता तू गुड नाईट. थँक्यू. ओके तुझे देणार मी. तुझे पैसे देणार म्हणजे देणार. कपाटात चावी सापडली तुला दिले. गुड नाईट. थँक्यू. ओके काहीतरी करा पैशाचं. आईला काय करत? एक काम करू आता. पहिले पांडवाची गाडी देऊ. सदाराव काहीतरी आयडिया करू आता दुसरी. चला आईला गाडी बी साथ द्याय ना. आता काय करणार? बायको कुठे धुणार? आईला काय झालं? हिला पांडवा बी मारणार मला आता. अरे बाप रे. हीच केळीची बाग दिसते बरं का. एवढ्यात तर एवढी एकच आहे. सपना तर इथंच म्हणली होती. मग आता मॅडम तर काय दिसणार. हा हॅलो. अरे आलोय मी इथं. हा केळीची बाग आहे काय? केळीच्या बागेपाशी चाललेलं आहे. हो भाबळ पण येत. तू कुठे आहे? पलीकडे. एक मिनिट. कसलं घाबरलो मी. वेळीच काय बापरे. अरे असं भीतू नको दाखव बाबा. एकतर म्हणलं दुसऱ्याचं गाव दुसऱ्याची शेती आणि ह्याच्यामध्ये म्हणलं आला आता बिबट्या.
बापरे. मला तर विश्वासच बसेना, तुम्ही खरंच आले? अरे आलो की नाही अरे, मी काय नुसता बोलणारा माणूस नाही. हा मस्त पैकी मस्त इन बिन केलीये, एवढं आवरून सावरून. तर म्हणलं दुसऱ्याच्या गावाला जायचे, जरा टकाटक गेलं पाहिजे. छान दिसतोय ना. कोणती गाडी आणली? बुलेट. बुलेट आणली काय, फोर व्हीलर जर येत लागली तर लोक म्हणते शेतात कोणाची फोर व्हीलर आली, ऊसाच्या कडेला दिसते गाडी, लोकांना डाऊट यायला नको ग, म्हणून जरा छोटीच गाडी घेऊन आलो. मस्त मस्त. बाकी छान आहे मामाचं गाव तुझं? मग ते आमचं शेत आहे. आमचं मामाचं. आणि ही हिरवगार केळीची बाग मामाची जगा सगळं. बर बर बर. छान आहे छान आहे. मग कशीस तू? कशीस? मस्त आहे ना. कशी दिसतेत? नाही अरे तू तर उलट टिकून गेले, इकडे आली तर मग धंदरी दिसायला लागली. अरे तुझ्या मामाची इकडे पण रेल्वे का? हो ती काय. अच्छा, म्हणजे मग मामाच्या गावाला रेल्वे येते म्हणायची, चिकू 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 आगे ना गाडी. छान छान छान. याला रेल्वे म्हणायचं, आपल्या तिकडे पण रेल्वे, मामाच्या गावाला पण रेल्वे तुझ्या म्हणायचं. हो छान. बाकी काय म्हणतेस? बाकी मी मस्त. तुम्ही? ना. आता काय बाबा, बरं ते जाऊ दे, तू कधी येणार? कुठं? अरे आपल्या गावाला घरी. कधी येणार म्हणजे? मग इकडेच राहणार का? हो. का? मी इकडेच राहणार आहे आता. अरे पण का? मला माझ्या आबांचं अजिबात पटत नाही काहीच. अरे पण मला एक गोष्ट सांग, आबांचं पटत नाही, मग त्या आबांचा राग माझ्यावर कशाला काढतीस? माझा राग त्या गावात फक्त आबा नाही, मी पण आहे. आबासाठी नाही, अरे माझ्यासाठी तरी चल ना बाबा. नाही, माझा राग जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत मी नाही येणार. तर काय तुझ्या नाकावरचा राग जायचा कधी, पण राग शांत झाल्याच्यानंतर तर येणार नक्की ना? हा येईल. हो. पण मला खरं सांग, तुला वाटलं नव्हतं मी भेटायला म्हणून? तुम्हाला खरं सांगू, आबा माझे वडील असून मला भेटायला नाही आले, पण तुम्ही आले, मला खूप भारी वाटलं. अरे सपना, कसं आहे माहिती आहे का, काही काही लोक आहेत ना फक्त गप्पा मारतात, पण कृती मात्र शून्य असते. पण आपलं तसं नाही, आपण शब्दाला पक्का माणूस आहे. एकदा शब्द दिला की दिला. तुला म्हटलं नाही येणार, आलो की नाही? हो आले. बाकी मग चालतंय. आता काय करतो, निघतो बाबा. परत काय आहे ना तर नको म्हणते कुठे गेले. चला की मामांकडे. हो मामाकडे. मी काय नको बाबा, मामाची तर नाही, तुला गपचूप भेटायला आलोय. कसं, एक तर तुझ्या मामाला माहिती आहे मी तात्यांचा मुलगा आहे, आणि आबांचं तात्याचं रिलेशन तुझ्या मामाला माहिती आहे. असं नको व्हायला परत दुश्मनाचा पोरगा आलाय. मामांना बघा एकदा, माझे मामा पैलवान आहेत, चांगले मस्त. पैलवान आहेत का? गप बस. म्हणजे काय भीती दाखवते का मला? नाही हो, सांगतेत एकदम भारी दिसतात ते. नाही असू दे, चांगली गोष्ट आहे. मामाला नक्की एखाद दिवशी भेटायला येतो. आता काय नाही. चालते, निघायचं आता. तुम्ही निघताय का? मला सोडा, मग पुढे जातो. पुढे सोडतो. चालते, चल. अयो लय मारलं चोरांनी. त्या लाडक्या बहिणी योजनेचा रे लय तळतळाट लागत त्या चोराला. काय गबाळ वाढलंय बाई, कळतच नाही कुठं राहतोय. किती किती अयो किती वाढलंय. कितीदा सांगितलं ह्या माणसाला जरा घरात लक्ष दे, पण नाही, नुसतं उंडग्यावाने हिंडाय पाहिजे त्या पांडवा बरोबर आणि द्यावा बरोबर. घरातली कामं कराय नको. अगं यो पडते का काय मी? ए देवा, यो जाऊ दे बाई, बसूनच करते आता. अगो बाई, गवती चहा चोरून न्याला का काय बाई? आता ह्यांना गोर गरीबाचं सुद्धा पुरणा ग. नाही 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 नाही. काय झालं? काय सांगू तुला सोना. अगं तू म्हणली होती ना गावात पानपाची गाडी घेऊन जा म्हणून. पानपाची गाडी घेतली आणि त्या लाडक्या बहीण योजनेचे पैसे काढा गेलो. पैसे काढले असे वरच्या खिशात ठेवले. हा तुला सांगतो, नाश्ता करायला गेलो आणि हा 15 रुपयाचा एक वडापाव खाला, पाव सुद्धा एक्स्ट्रा घेतला नाही. हे 5 रुपये. नाही नाही नाही, ते राहू द्या. मला सांगा हे कसं झालं. अगं पुढचं सांगतोय. सांगा सांगा. नाही नाही, राहू द्या, पैशाचं राहू द्या. आणि मग मी समजे पैसे असे वर ठेवले वरच्या खिशात आणि आपल्या गावाकडे निघालो. आता तो खालचा वडा नाही का आपल्या गावातला, तिथं 4-5 चोर असे धीर धरून बसेल होते. मला तर वाटतंय त्यांना आधीच खबर लागली होती का मी पैसे घेऊन निघलोय म्हणून. तिकडून इकडून एक दोर लावलाय, इकडून एक असा दोर धरलाय आणि माझी गाडी अशी खाप दिशेने आली आणि पक्क दिशेने वर केलं. असा उडून पडलो तुला सांगतो, दगडावर टाणण्या दिशेने. त्या चिळकटात रक्ताच्या स्वाला आणि तर असा
यो हात बघ असा दगडावर असा पडला मग मी परत उचलून असं घातलं अय्यो लय लागलंय की हो. तिथं बघू ते नको करू आज तुला सांगतो मी असे डोळे वर करून सगळ्यांकडे पाहत होतो पण मला उठताच येत नव्हतं का सोनं मी आणि नशीब 2 माणसं असे चालले होते तर त्यांना वाटलं खाली कुत्र्याचं पिलू बिलू वरडत का काय म्हणून ते खाली माझ्याकडे पाहायला आले तेव्हा त्यांनी पाहिलं मला आणि उचलून इथं दवाखान्यात आणलं पट्टी केली आणि बिचारे चांगले माणसं होते मला इथं आणून सोडलं त्यांनी सोना बाई पण तुझे पैसे गेलं लाडक्या बहिणीचे असू द्या बाई पैसे जाऊ द्या माझा सोन्यासारखा नवरा घरी आला ती माझ्यासाठी लई झालं पिले पिले ओ मोरे राजा पिले पिले काही म्हणा त्याच्या आईला पार्टी लईच भारी झाली काय मटण काय दारू त्याच्या आईला सगळा सध्याला टाकला नाही काही म्हणा पण लाडक्या बहीण योजनेचे पैसे अशा बी कामाला येतात लय भारी बरं का आईला पण त्या सध्याला फोन लावून विचारलं काय अवस्था आहे त्याची पैसे काय हो आज ना उद्या येते आणि अजून पुढच्या महिन्यात येतात पण माझ्या नवऱ्याला काय झालं असतं तर हो. चला बाया चला घरात जाऊ अयो आता कुणाचा फोन आला कुणाचा फोन आलाय कुणाच फोन आहे आबाचा आता त्या दलिंदराचा कशाला फोन आलाय बरं उचला स्पीकरवर टाका हॅलो सध्या ए सध्या आबा बोलतोय हा बोला ना आबा सध्या तुझ्या बायकोला नाही कळलं ना तिच्या लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आपण दारून मटणात उधळले ते नंतर बोलू आपण आबा ठेवा तुमचा मुर्दा बसवला तुमचा यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो तालुक्याचा नेता गल्लीत अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी चांदा चौकडी चांदा चौकडी